नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे बघताच तोंडाला पाणी सुटणारी झणझणीत मसाला खिचडी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, कुकरमध्ये तेल टाकायचं, 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, शेंगदाणे टाकायची, हिरवी मिरची टाकायची, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, आलं लसूण पेस्ट टाकायची, चिरून घेतलेलं टमॅटो टाकायचं, एक बटाटा चिरून घेतलेला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे. खिचडी बनवताना एक लक्षात ठेवायचं, 1 वाटी तांदूळाला अर्धी वाटी डाळ घ्यायची. डाळ तांदूळ छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची, अर्ध निंबू पिळून टाकायचं. कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. बघा आपला कुकर झालेला आहे. खूप छान वास येत आहे. रात्री जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशी खिचडी बनवून बघा, मसाला खिचडी खूप छान होते आणि गरमागरम खिचडी पापड लोणचंसोबत मस्त एन्जॉय करायची. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टा आय डीला फॉलो करा आणि छान छान कमेंट करा.